अध्याय 3 मित्र सह राजाची कथा. श्री गोकर्ण महाबळेश्वर महात्म्य. श्री गणेशाय नमः. नैमिष्य अरण्यात महामुनी सूत शौनकादिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करत सांगत होते. त्यातील पुढील कथाभाग असा आहे. इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक राजा होऊन गेला. तो अत्यंत तेजस्वी होता. त्याला वेदांचे व शास्त्रांचे चांगले ज्ञान होते. ऐश्वर्य आणि पराक्रम यामुळे तो भूलोकीचा दुसरा इंद्रच होता. त्याने आपल्या विशाल सेनारूपी वस्त्राने समस्त पृथ्वीला आवरणच घातले होते. जणू तो प्रताप सूर्य होता. त्याच्या पुढे शत्रुरूपी नक्षत्रे पार मावळून गेली होती. एके दिवशी तो राजा बरोबर मोठे सैन्य घेऊन शिकारीसाठी निघाला. घोर अरण्यात प्रवेश करतात त्याच्या सैन्याच्या गोंधळामुळे तेथील श्वापदे घाबरून फैरवाळा पळू लागली. वाघ, लांडगे, अस्वले, सिंह, हरिणी, वनगाई, वानरे, ससे व कोल्हे असे कितीतरी पशु कोलाहल करीत धावू लागले. राजाने असंख्य प्राणी मारले. त्या मृगयेत राजाकडून एक महाभयंकर राक्षसही मारला गेला. तो गतप्राण होऊन पडला. हे त्या राक्षसाच्या भावाने दुरून पाहिले होते. त्याने त्या क्षणी मी माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईन, या राजाला कपटाने धडा शिकवीन अशी घोर प्रतिज्ञा केली. आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मायावी मानवी रूप धारण केले. आचार्याला शोभतील असे मलिन कपडे परिधान करून तो खांद्यावर पळी व झरे असे साहित्य घेऊन मित्रसह राजाच्या नगरात आला. त्याने राजाची भेट घेतली व म्हणाला, महाराज, मी निष्णात स्वयंपाकी आहे. माझ्या पाककलेची मानव आणि देवादिकांनाही प्रशंसा करतात. सध्या काही काम नाही, ते मिळावे म्हणून मी आपल्यापाशी आलो आहे. मला आपल्या सेवेची संधी द्या. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राजाने त्याला आपल्या स्वयंपाकगृहात आचारी म्हणून सेवेत घेतले. काही दिवसांनी राजाने पितृश्राद्धासाठी कुलगुरू वसिष्ठ आपल्या घरी आमंत्रित केले. त्यानुसार आचारी झालेला तो ब्राह्मण राक्षस राजाला धडा शिकविण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होता. त्याने आपला डाव साधला. गुप्तपणे नरमास शिजवले आणि ते भांड्यामध्ये मिसळून ऋषींना वाढले. सर्व ऋषींमध्ये वरिष्ठ असलेले वसिष्ठ त्रिकाज्ञानी होते. त्यांनी भाज्यांमधून नरमास वाढलेले आहे हे क्षणार्धात ओळखले. आचार्याला कारस्थानाचा वाव मिळावा म्हणून त्यांनी राजालाच दोषी ठरविले आणि जागेवरून संतापाने उठून त्याला शाप दिला. अरे पाप्या, मी ब्राह्मण असून मला या नरमास वाढतोस. जा, या दुष्कृत्याबद्दल राक्षस होऊन अरण्य संचार कर. तेथे तुला काहीही खायला मिळणार नाही. राजा संभ्रमात पडला. तो वसिष्ठांना म्हणाला, गुरुदेव, जे काही घडले त्यात माझा काय दोष? मी आचार्याला बोलवून आपल्या समक्ष विचारतो. राजाने आपल्या सेवकांना धाडले, पण त्याआधीच त्या आचार्याने झालेल्या राक्षस गुप्तरूपे वनात पळून गेला होता. त्याच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून वसिष्ठांनी अकारण संतापाने आपल्याला शाप दिला म्हणून तोही रागावला. त्यांना उलट शाप देण्यासाठी त्याने हातात जल घेतले. हे पाहून राजाची पट्टर आणि दमयंती पुढे झाली. ती पुण्यवान पतिव्रता सुंदर चतुर्वज्ञानी होती. तिने राजाला अडविले. म्हणाली, नाथ, हे तुम्ही काय करता? गुरुला शाप देण्याचा शिष्याला मुळीच अधिकार नाही, हे कसे विसरता? तुम्ही त्यांना शाप दिलात तर तुम्हाला 1 कल्पपर्यंत नरक यातना भोगाव्या लागतील. राजा थांबला. तो राणीला म्हणाला, तू खरोखरच चतुर आहेस. माझी अधोगती टाळलीस. आता माझ्या हातात असलेल्या या जलाचे मी काय करू? ते भूमीवर टाकले तर ती दग्ध होईल. मग धान्य उगणार नाही. मग राजाने ते जल आपल्या पावलांवर टाकले. त्याच्या प्रभावाने त्याचे दोन्ही पाय काळे पडले. त्यावर फोड उठले. तेव्हापासून मित्रसह राजाला कल्पाश्मापाद असे नाव पडले. वसिष्ठांनीही आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला उशाप दिला. तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा राजा होशील. विशाल देही, कपाळी शेंदूर माखलेला, अक्राळ विक्राळ तोंडाचा, बाहेर दाढा असलेला, पिंजारलेल्या केसांचा, तांबरलेल्या डोळ्यांचा असा तो राक्षस
श्रुताक्रांत होऊन बरीच वर्ष रानात हिंडत होता. एके दिवशी त्याने 12 वर्षाच्या एका सुंदर ब्राह्मण पुत्राला पाहिले. तो आपल्या लहानग्या पत्नीसह त्या वनामध्ये खेळत होता. तोच राक्षस रूपातील कल्पाशपाद त्याच्या समोर उभा राहिला. त्याने त्या ब्राह्मण पुत्राला खाण्यासाठी पकडले. हे पाहून त्याची पत्नी काकुळतीने आली. राक्षसाने आपल्या पतीला जीवदान द्यावे म्हणून करुणा स्वरांनी रडत रडत त्याला अत्त विनवण्या करू लागली. ती म्हणाली, अरे तू तर पुण्यकर्म करणारा मित्रसह राजा आहेस. ऋषी शापामुळे राक्षस झालेला आहेस. गो ब्राह्मणांचा रक्षण करता तुझी अशी थोर कीर्ती आहेस. तू माझ्या पतीला मारून ब्रह्महत्येचे पातक माती घेऊ नकोस. त्याला सोड. ती ब्राह्मणी त्याच्यासमोर गडबडा लोळली. त्याचे पाय धरले. पुन्हा पुन्हा पदर पसरून त्याची करुणा भाकू लागली. हे राजेंद्रा, माझ्यावर दया कर. माझ्या पतीला खाऊ नकोस. तू चतुर आहेस, ज्ञानी आहेस. या महापापाने तुला स्वर्ग मिळणार नाही असे परोपरीने समजवू लागली. पण त्याला तिची दया आली नाही. ती ब्राह्मणी आक्रोश करीत असताना त्याने तिच्या समोरच तिच्या पतीला ठार केले. त्याचे मांस खाऊन हाडे तेथेच टाकली. त्या दुःखाने ब्राह्मणी आकांत करू लागली. संतापाने थरथर कापणाऱ्या त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला. ती म्हणाली, अरे चांडाळा, तू माझे पतिसुख हिरावून घेतलेस. मला वैधव्याच्या खाईत लोटलेस. मी माझ्या पतीशी संग करण्याच्या उत्सुक असताना त्याचा प्राण घेतलास. या अपराधाबद्दल तुला क्षमा नाही. आज तू राक्षस आहेस. उद्या शापमुक्त होऊन पुन्हा राजा होशील. तेव्हा केवळ दमयंतीच नव्हे तर कोणत्याही स्त्रीशी संग केल्यास तुझा त्या क्षणी प्राण जाईल. हा शाप ब्रह्म, विष्णू, महेश यांनीही परत फिरवता येणार नाही असे तिने सांगितले. ब्राह्मणीच्या मुखातून नियती अटळ वचन बोलून गेली होती. तिने रडत रडत आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता रचून अस्थिसह अग्निप्रवेश केला. 12 वर्ष पूर्ण होताच राक्षस झालेल्या कल्पाशपादास पुन्हा पूर्वीचे रूप प्राप्त झाले. तो नगरात आला. एका तपानंतर त्याची व दमयंतीची भेट झाली. पण ब्राह्मणीच्या शापामुळे त्याच्या अंतःकरणात ठसलेली चिंता त्याला स्त्री सहवासापासून सारखी परावृत्त करीत होती. आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे त्याच्या चणाक्ष राणीने ओळखले. मग राजानेही आपले मन मोकळे केले. वनात घडलेल्या ब्रह्महत्येचा सर्व वृत्तांत त्याने तिला सांगितला. ते ऐकून तिच्या आनंदावर विरजण पडले. ती कपाळ बडवीत रडू लागली. म्हणाली, हाय रे दैवा, कोणते पूर्वकर्म आडवे आले म्हणून पती सौख्याला मुकले. आपला निर्वंश झाला. हे नाथ. नंतर थोड्या वेळाने स्वतःला सावरून ती राजाला म्हणाली, जे झाले ते झाले. दैवगती कोणाला चुकली आहे. आता मात्र सावध राहा. मनाला आवरा. वासना अतिशय वाईट असते. ती कधी घात करील याचा नेम नाही. ब्रह्मचर्य पालन करून स्वतःचा जीव वाचवा. कोणत्याही स्त्रीशी बोलू नका. हे निखाऱ्याच्या शय्येवर निजण्यासारखे आहे. मोठी अग्निदिव्य आहे. ते तुम्हाला करावेच लागेल. केल्या कृत्याचा पश्चाताप वाटून स्वतःला दोष देत होता. शापामुळे त्या बलाढ्य राजाची दीनहीन अवस्था झाली होती. वंशवृद्धीचाही प्रश्न होताच. त्याने धर्मशास्त्र पाहिले. अशा संकटकाळी गुरुकडून नियोग पद्धतीने आपल्याच पत्नीच्या गर्भातून पुत्र उत्पत्ती करता येते. अपवाद म्हणून धर्मशास्त्राने ही सवलत दिलेली आहे. हे कळताच त्याला हायसे वाटले. त्याने वसिष्ठांची भेट घेतली. त्याला आपली व्यथा सांगून दमयंतीस भोगदान देण्याची विनंती केली. त्यामुळे त्याच्यापासून दमयंतीस एक दिव्य पुत्र झाला. राजा अत्यंत उदास होऊन रानावनात हिंडत असताना एक भयंकर पिशाच आपल्या पाठीशी सतत उभे आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याच्याकडून पूर्वी ब्राह्मण दाम्पत्य मारले गेले होते. ती ब्रह्महत्याच पिशाच्या रूपाने त्याच्या मागे लागली होती. तो कोठेही गेला. जागा असला
झोपलेला असला तरी पिशाचे त्याचा पिछा सोडत नव्हते. तेवढ्यात त्या ठिकाणी महान तपस्वी गौतम ऋषींचे शिष्यासह आगमन झाले. त्यांच्या येण्याने राजाला भाग्योदय झाल्यासारखेच वाटले. जणू गरिबाला गुप्त द्रव्य ठेवा सापडावा, भुकेने व्याकुळलेल्या मनुष्यास दुधाचा समुद्र दिसावा, मरणोन्मुख माणसास अमृत मिळावे किंवा चिंताग्रस्तास चिंतामणी सापडावा, तसे झाले. गौतमांना पाहून राजाला आपल्या सर्व चिंतांचा विसर पडला. त्याने पुढे जाऊन त्यांना लोटांगण घातले. विनम्रतेने हात जोडले. राजा म्हणाला, मुनिराज, आपल्या कृपेने सर्व कुशलमंगल आहे. आपण फार दुरून आलेले दिसता. तुमची मंगलमय मूर्ती पाहिली आणि मनाला एक नवीन उभारी आली. तुमच्या दर्शनाने माझे ब्रह्महत्येचे पातक दूर होईल असा मला विश्वास वाटतो. हे ऐकून गौतम ऋषींना मोठे नवल वाटले. त्यांनी राजाचे सांत्वन केले. तेव्हा राजाने आपले दुस्तर पूर्वकर्म त्यांना कथन केले. श्री क्षेत्र गोकर्ण महात्म्य. गौतम म्हणाले, हे राजा, मी गोकर्ण क्षेत्रातून येथे आलो आहे. ते शिवस्थान अत्यंत पवित्र असून त्याचे अपार महात्म्य कोणालाही वर्णन करता येत नाही. तेथे शिवदर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. नारद व तुंबर तेथे शिवलीलाचे गायन करतात. तेथे उभे असलेले देवांचे समुदाय शिव हर हर, शिव हर हर शंकर अशा प्रकारे अत्यंत आनंदाने शिवनामाचा अखंड गजर करतात. इतर क्षेत्री लाखो वर्षे केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात आलेल्या एका दिवसाच्या तपाएवढी असते. तेथे तप जप पादी सर्व कर्म केल्याने तो सदाशिव लगेच प्रसन्न होतो. तेथे सोमवार, अमावस्या, संक्रांत, प्रदोष व पर्वकाळ या वेळेत समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थस्नानांचे पुण्यफळ लाभते. सूत मुनी शौनकादिकांना मित्रासह राजाची कथा सांगत होते. त्यात ओघाने गोकर्ण महात्म्य सांगितले. ते ऐकून उपस्थित श्रोत्यांनी जिज्ञासा वाढली. ते सुतांना म्हणाले, महाराज, शिवलिंग स्थापनेची ही कथा ऐकण्यास आम्ही अतिशय आतुर झालो आहे. त्याविषयी सविस्तर सांगा. मित्रसह राजाची कथा त्यानंतर सांगा. श्रोत्यांच्या आग्रहावरून सुतांनी तो कथाभाग सांगितला. तो असा. कैकेयी ही रावणाची आई. ती शिवभक्त होती. नित्य शिव आराधना करायची. शिवलिंगाची पूजा झाल्याशिवाय पाणीही ग्रहण करायची नाही. रावणाचे कल्याण होई, त्याला सर्वत्र विजय मिळावा म्हणून ती पंचधान्याच्या पिठाचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायची. इंद्राने ते शिवलिंग कपटाने समुद्रात बुडवले. त्यामुळे कैकेयी निराश झाली. आई, चिंता करू नकोस. मी कैलासावर जाऊन शंकराकडून त्याचे आत्मलिंग मागून आणतो. तू त्याची पूजा कर. मातेला शब्द दिल्याप्रमाणे तो कैलासावर गेला. तेथे दीर्घकाल घोर तपश्चर्या केली व शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रेमपूर्वक अद्भुत गायन केले. त्यासाठी स्वहस्ते आपले मस्तक छेदले. शिरा काढून त्याचा स्वरयुक्त तारा बनविल्या. शिवनामाचा अखंड जप केला. त्याने प्रेमपूर्वक केलेल्या या उत्कट आराधनेने व तपश्चर्येने शंकर प्रसन्न झाला. रावणासमोर प्रकट होऊन तो म्हणाला, दशानना, मी तुझी सेवा भक्ती पाहून अत्यंत संतुष्ट झालो आहे. तरी इच्छित वर माग. रावण म्हणाला, भगवान, मला आपले आत्मस्वरूप लिंग द्यावे. तसेच त्रिभुवनात अत्यंत सुंदर अशी स्त्री द्यावी. तेव्हा त्या भोळ्या शंकराने निज भक्ताचे मनोरथ पुरवण्यासाठी आपल्या हृदयातून अत्यंत दैदिप्यमान असे आत्मलिंग काढून रावणाच्या हाती दिले. त्याच्या औदार्याची ही परिसीमाच होती. असे पुरातन दिव्यलिंग रावणाने आदरपूर्वक आपल्या हाती घेतले. त्यानंतर शंकरापुढे नतमस्तक होऊन तो म्हणाला, हे त्रिलोचना, तू त्रिदोषांचे शमन करणारा आहेस, सर्वोत्तम आहेस, सदचित्त आनंद स्वरूप आहेस, नाम आणि अनाम या पलीकडचा आहेस. तू माझी पहिली इच्छा पुरविलीस. आता मला त्रिभुवनात अत्यंत सुंदर लावण्य सागरातील अनुपम रत्न व अपर्णेची दुसरी प्रतिमा अशी श्री दे. यावर शंकर म्हणाला, वत्सा,
अपर्णीसारखी दुसरी स्त्री निर्माण करणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही, म्हणून तू तिलाच घेऊन जा. हे दृश्य पाहून देवांमध्ये मोठी खळबळ माजली. हे काय झाले? त्यांची चिंतामग्न अवस्था पाहून शंकर हसू लागला. अरे, काळजी कसली करता? तो वैकुंठनाथ भवानीचा भाऊ आहे. तो तिचा कैवार घेऊन तो आता धावत येईल पहा. पार्वतीचे हाक ऐकून विष्णू वेगाने धावला. ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात उभा राहिला आणि म्हणाला, दशानना, तू धन्य आहेस. ही ललना तुला कुठे मिळाली? रावण म्हणाला, विप्रवर्य, ही साक्षात पार्वती आहे. स्वतः शंकराने मला दिली आहे. ब्राह्मण म्हणाला, काय पार्वती? तुझी फसगत तर झाली नाही ना? ती तर अप्रतिम लावण्यवती आहे आणि ही किती कुरूप आहे पाहिलेस का? रावण समरवात पडला. त्याने पार्वतीकडे पाहिले. तिचे स्वरूप पाहून त्याला मोठा धक्का बसला. आपण अद्वितीय सौंदर्यवती अपर्णेला नेत नसून एका दंतहीन गाल बसलेल्या बोवयांना आड्या पडलेल्या अत्यंत अमंगळ अशा म्हातारीचा भार वाहत आहो हे त्याच्या लक्षात येताच त्याने तिला पटकन खाली उतरवले आणि तो तरातरा चालत शंकराकडे निघाला. त्याची फसगत पाहून ब्राह्मणाला हसू आवरेना. त्याने अपर्णेची त्याच विचित्र रूपात शक्तिपीठ भद्रकाली म्हणून स्थापना केली आणि तो वैकुंठात परतला. रावण शंकराकडे गेला आणि म्हणाला, देवा, मी तुझ्याकडे मागितले काय आणि तू मला दिलेस काय? अशी माझी फसवणूक काय केलीस? अपर्णा देतो असे सांगून मला एक अमंगळ वृद्धा दिलीस. तुला काय म्हणावे? ते ऐकून शंकरास हसू आले. तो म्हणाला, वाटलेच होते मला. अरे, अपर्णा मोठी मायावी आहे. भल्याभल्यांना तिच्या कर्तृत्वाचा थांग लागत नाही. ती तुला कशी सांभाळता येईल? ती अनंत ब्रह्मांडाचे साम्राज्य उभे करून दाखवील आणि क्षणार्धात नाहीसे करील. आता मी काय सांगतो ऐक. अपर्णेसारखी सुंदर स्त्री एक विष्णूच निर्माण करू शकतो. त्यानेच आपल्या अंगावरील माळापासून स्वहस्ते तशी त्रिभुवन सुंदरी स्त्री निर्माण केलेली आहे. तिने मायासुराची कन्या म्हणून जन्म घेतला आहे. तिचे नाव मंदोदरी. तिच्यासारखीच लावण्यवती पृथ्वी तलावर शोधूनही सापडणार नाही. तिच्या अंगसुवासाने सर्पही मुग्ध होऊन तिच्याकडे धाव घेतात. ती अत्यंत सुलक्षणी आहे. ती तुझी पट्टराणी होईल. ती पतिव्रता आहे. मायासूर तिचे विधिवत कन्यादान करील. इकडे देवांनी गणपतीची भेट घेतली व त्याची स्तुती करून म्हणाले, बाळ एकदंता, तू सर्व अरिष्टांचे निर्मूलन करणार आहेस. तुझ्या पित्याचे आत्मलिंग स्वरूप दिव्य लिंग एका असुराच्या हाती लागणे हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने घोर चिंतेचा विषय आहे. हे तू जाणतोस. हे लिंग तू सोडवून आण. त्याची अक्षय स्थापना कर. देवांची विनंती मान्य करून गणपती त्वरेने कामगिरीवर निघाला. तो गोराख्याचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात गायी राखू लागला. त्याच वेळी ईश्वरी मायेने रावणाला लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली. मूत्र तुंबल्यामुळे त्याच्या पोटाला तडस लागली होती. तो एक पाऊल मोठ्या कष्टाने पुढे टाकत होता. स्वतःचे आत्मलिंग देताना शंकराने त्याला हे लिंग तू जमिनीवर अजिबात ठेवू नकोस असे आधीच बजावून ठेवले होते. जवळच सिद्धिबुद्धीचा दाता गजानन विप्रवेशाने गुरे चारत होता. त्याला पाहून रावणाला हायसे वाटले. त्याने हाका मारून त्या गुराखी मुलाला जवळ बोलवले व म्हणाला, अरे, मला लघुशंकेला जायचे आहे. मी जाऊन येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग तू थोडा वेळ हातात धर. त्यावर तो ब्राह्मण गुराखी म्हणाला, माझ्या गायी रानावनात पळतात. त्यांच्याकडे सारखे लक्ष ठेवावे लागते. तुम्हाला लघुशंकेला किती वेळ लागेल कुणास ठाऊक. रावणाला कधी एकदा आडोशाला जातो असे झाले होते. तो म्हणाला, अरे, मी आता जाऊन येतो. लघुशंकेला कितीसा वेळ लागतो? तो मुलगा म्हणाला, ते काही मला माहीत नाही. तुम्हाला वेळ लागल्यास मी 3 हाका मारीन. त्या ऐकूनही तुम्ही आला नाही तर हे लिंग मी जमिनीवर ठेवीन. हे मान्य करून रावणाने ते आत्मलिंग त्या मुलाकडे दिले आणि दूर जाऊन आडोशाला जागी लघुशंकेला बसला.
रावण लघुशंकेत जाताच त्याने अशी अद्भुत माया रचली की रावणाची लघुशंका संपता संपेना. आता येतो असे सांगून गेलेला रावण बराच वेळ झाला तरी परतून येईना. घटकाभर थांबून गणेश त्याला म्हणाला, अहो झाले की नाही? माझ्या गायी दूर गेल्या आहेत, लवकर या. रावणाने त्याला हात हलवून थांबण्यास सांगितले. घटकाभराने त्यांनी पुन्हा हाक मारली, पण रावण काही येईना. तिसरी घटका भरत आली. रावणाचे मूत्र विसर्जन संपेना. शेवटी आणखी एक हाक मारून गणपती म्हणाला, बाबा रे, तुझी वाट पाहून मी कंटाळलो. आणखी उशीर झाला तर माझ्या गायी भटकतील. आता हे शिवलिंग तू तुझे सांभाळ, मी चाललो. हे ऐकून रावणाने त्याला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचे काही ऐकले नाही. त्याने ते आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवले. भूमीचा स्पर्श होता ते तिच्याशी एकजीव झाले, अगदी दृढ बसले. ब्रह्मादिकही त्याला हलवू शकले नव्हते. ते रावणाची काय कथा. रावण तसाच उठला, रागारागाने पाय आपटीत धावला. त्याच अपवित्र स्थितीत लिंगाला उपटण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे पृथ्वी हादरू लागली. सर्व खटपट वाया गेली. अनंत देहकष्ट सोसून प्रयत्नपूर्वक मिळालेले हे आत्मलिंग असे डोळ्या देखत गमवावे लागले याचे त्याला अपरंपरा दुःख झाले. तो क्रोधाने बेभान झाला. त्या गुराखी ब्राह्मण मुलाला पकडून जबरदस्त शिक्षा करावी म्हणून मोठ्या आवेशाने तो त्याचा पाठलाग करू लागला. ते पाहून गायीच्या मागे धावणारा गजानन अचानक अदृश्य झाला. गायी भूगर्भात गुप्त होऊन लागल्या. रावणाने धावत जाऊन एका गायीचा कान पकडला व तिला वर ओढण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी रावणाने त्या शिवलिंगाची तेथे स्थापना केली. हे लिंग महाबल या नावाने प्रख्यात आहे. लोक त्याला शिवपीठाला गोकर्ण महाबळेश्वर असे म्हणून ओळखले जाते. गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, हे नृपोत्तमा, असे आहे गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य. ते ब्रह्मादिकांनाही वर्णन करता येत नाही. एका विशाल वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी बसलो होतो. तेथे एक चांडाळ स्त्री पाहिली. तिचे रूप इतके अमंगळ होते की कोणत्यालाही शिसारी यावी. ही चांडाळी आपली पूर्वजन्मीची महापातके भोगीत तहान भुकेने व्याकुळ झालेली धुळीत लोळत पडली होती. तिचे मरण जवळ आले होते. तेवढ्यात आम्हाला आकाशातून एक लखलखीत दिव्य विमान येताना दिसले. तिला नेण्यासाठी ते शंकराने पाठवले होते. हे पाहून आम्हाला मोठे नवल वाटले. मी त्यांना विचारले, काय हो हे दिव्य विमान घेऊन तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी आला आहात? शिवदूत म्हणाले, आम्ही आमचे स्वामी शंकर यांच्या आज्ञेने या चांडाळणीला शिवलोकी नेण्यासाठी आलो आहोत. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी पुन्हा विचारले, ही चांडाळ स्त्री आपल्या पूर्वकृत पापाचे भयंकर फळ भोगत आहे. पहिलीच तिची दुर्दशा. आपण तिला कोणत्या पुण्याईने शिवलोकी नेत आहात हे कृपा करून सांगा. पूर्वजन्मी ही स्त्री केकया नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सुमित्र. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला होता. ती कोणालाही जुमानत नसे. कैकेयीने तिचे लग्न लावून दिले, पण ती लहान बालपणीच विधवा झाली. तारुण्यात पदार्पण केल्यावर ती स्वधर्म विसरली. शरीराची भूक भागवण्यासाठी वाम मार्गाला लागली. परपुरुषांशी सोडून संबंध ठेवू लागली. तिच्या बापाने तिला शेवटी घराबाहेर काढले. डोक्यावर छप्पर नाही, माहेरचा आधार तुटलेला. एका श्रीमंत शूद्राने तिला आश्रय दिला. तिच्याशी लग्न केले. आता भविष्याची चिंता नव्हती. पैसा अडका हाती खेळत होता. त्या शूद्रापासून तिला अनेक मुले झाली. त्यांच्या घरी मद्य मासाला तोटा नव्हता, पण तीही मांस भक्षण करू लागली. मद्याच्या धुंदीत मदमस्त राहू लागली. अशा प्रकारे उच्च काळात जन्मलेली सुमित्रा पदभ्रष्ट होऊन निषिद्ध आचरण करू लागली. एके दिवशी तिचा पती आपल्या सर्व नोकरांना बरोबर घेऊन शेतावर गेला होता. त्यावेळी तिला खूप भूक लागली म्हणून ती मद्याच्या धुंदीत उठली. तिचे डोळे उघडत नव्हते. शेवटी तोलही सावरता येईना. तिने हातात सुरा घेतला आणि बोकड समजून चुकून एका गोवत्स मारला. वासराचे केविलवाणे ओरडणे, त्याच्या आईचे आर्त हंबरणे हेही तिला ओळखता आले नाही. त्याला घरात नेले. थोड्या वेळाने तिची नशा उतरली. आपण बोकडाऐवजी एका वासराला मारलेले पाहून ती एकदम उद्गारली, शिव शिव. हे नकळत
काय केले ती स्वस्थ बसू देईना. तिने अर्ध वासरू कापून शिजविले. आरडाओरडा करून काल रात्री आपले वासरू वाघाने खाल्ले असा बोबाटा केला. कालांतराने सुमित्रा मरण पावली. मग तिने एकदाच घेतलेल्या या शिवनामाच्या पुण्याईने यमाने तिला अन्य योनीत न घालता पुन्हा मनुष्य योनीत चांडाळ स्त्रीच्या जन्माला घातले. मनुष्य जन्म मिळाला तरी ती गर्भात आल्यापासून आंधळी होती. एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी असंख्य यात्रेकरू श्री क्षेत्र गोकर्णात जात होती. वाद्ये वाजत होती. शिवभक्त शिवनामाचा गजर करीत होते. त्यांच्या मागे सुद्धा ती हळूहळू जाऊ लागली. तेथे गेल्यावर भद्रकालीच्या देवळाजवळ बसली आणि हात पसरून लोकांकडे भीक मागू लागली. ती पापिनी आहे, माझ्यावर दया करा, मला भूक लागली आहे, काही खायला द्या. तिच्या हाका ऐकून लोकांना तिची दया येत होती. एका भक्ताने मात्र तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले. ती खाद्यवस्तू नाही म्हणून ती चरफडली. तिने ते पान रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडून एका शिवलिंगावर पडले. या नकळत घडलेल्या पुण्यकर्माने तिची पूर्वजन्माची सर्व पापे नष्ट झाली आहेत, म्हणून आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. गौतम ऋषी मित्रसह राजाला त्या चंडाळ स्त्रीचा वृत्तांत सांगत होते. तूही आदरपूर्वक गोकर्णात जा आणि तेथे शिवरात्रीस पार्वतीसह महाबळेश्वराची बिल्वपत्रांनी पूजा कर. तेथे तुझ्या चिंतेचे निवारण होईल. शिवमहाप्रभूंच्या कृपाप्रसादाने तू ब्रह्महत्येसारखे पातक व ब्राह्मणीचा शाप यातून मुक्त होशील. गोकर्ण क्षेत्रात प्रवेशल्यावर राजाला खूप धन्य वाटले. तेथील पावित्र्य पाहून तेथे शिवलिंग कृपेने आपला उद्धार नक्की होणार याची खात्री झाली. त्याने शिवरात्रीत उपोषण केले. महाबळेश्वराचे दर्शन घेऊन भक्तिभावाने यथासांग पूजा केली. भगवान शंकराने त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठविले. त्यांनी राजाला सन्मानाने त्या विमानात बसवले. तेव्हा राजालाही व शिवगणांसारखाच नवा स्वर्गीय देव प्राप्त झाला. त्याला 5 मुखे व 10 हात असलेले देव त्यांच्यावर दिव्य पुष्प वर्षाव करू लागले. अशा प्रकारे श्रीधर कवी म्हणतो, यांनी हा इतिहास ऐकला. हे गौतम ऋषी खरोखर धन्य होत. तुम्ही सर्व सज्जनांनी तो आदरपूर्वक ऐकला म्हणून तुम्ही धन्य आहात. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील असलेला शिवलीला अमृत हा एक महान ग्रंथ. याचा हा 3रा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी त्याचे अखंड श्रवण करावे अशी प्रार्थना करतो. अध्याय 3 समाप्त. श्री साम सदाशिव परनमस्तु. ओम नमः शिवाय.